नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून कसारा गावामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. अनेक न्यूज चॅनलने, ज्यामध्ये सोशल मीडिया असू दे किंवा इंटरनॅशनल मीडिया, तसेच भारतातील प्रसिद्ध BBC मराठी किंवा लोकशाही अशा अनेक न्यूज चॅनलनी कसारा गावातील भीषण पाणी टंचाई दाखवली आहे. अनेक विरोधकांनी किंवा राजकीय पक्षांनी या सगळ्या वातावरणाचं राजकारण केलं, आरोप केले आणि प्रशासनाने याच्यावरती उत्तरे दिली. मात्र गरज होती मदतीची. आज याच ठिकाणी आपण कालपासून जो सगळा प्रकार पाहत आहेत, सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काल टँकर कसारा गावामध्ये पोहोचवण्यात आले. आज त्याचबरोबर मदतीला हात देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत आणि गावाची खऱ्या अर्थाने तहान भागवण्यासाठी हे सगळे पक्ष आज एकवटलेले आहेत, गावासाठी मदतीला धावून आलेले आहेत. माझ्यासोबत आता शिवसेना शिंदे गटाचे संतोषजी लहाने आहेत. आपण यांच्याकडून सगळा प्रकार जाणून घेऊया की कसारा गावाची आपण तहान कशी भागवणार आहेत, नक्की नियोजन काय आहे किंवा गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी कसं पोहोचणार आहे. आपण हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, मी शिवसेना संपर्क प्रमुख संतोष लहाने. गेल्या अनेक दिवसापासून कसाऱ्यातले वातावरण जे चुकीचं वातावरण होत होतं, राजकारण करत होते, त्याहून पलीकडं एकमेकावर शिंतुडे उडवत होते. पण शिवसेना संघटना ही ह्या दृष्टिकोनातून काम करत होती की कसारा गावाला नळाद्वारे कसं पाणी जाईल, आपल्या मायमाऊलीला रस्त्यावरती न येण्याचं कसं प्लॅन करता येईल, ह्या हिशोबाने आम्ही काम करत होतो. गेल्या 3 दिवसापासून आम्ही पहिले रस्त्याचं दुरुस्तीकरण केलं. तिथे JCBचा वापर करून रस्ता दुरुस्त करून इथे टँकर कसा पोचेल, जे पाण्याचं नियोजन, जो मागे तुम्हाला हे दिसतोय विहीर दिसते, त्याचं पाणी आपल्यावरती फिल्टरमध्ये जातं आणि फिल्टरमधनं आपल्या घरी नळात जातं. त्याच्यापर्यंत पाणी कसं पोचेल टँकरनी, याचं आम्ही नियोजन करत होतो. ते नियोजन पूर्ण झालं. काल नियोजन पूर्ण झाल्यानंतर प्रथमतः आम्ही एक टँकर तिकडनं घेऊन आलो. त्या टँकरची एक ट्राय घेतली. ट्राय घेतल्यानंतर टँकर हा सुरळीत इथे पोहोचला. सुरळीत पोहोचल्यामुळं आम्ही परत पुन्हा सर्व टँकर मागवले. प्रथमतः मी एक सांगतो इच्छितो, ह्या मोहिमेमध्ये सरपंच प्रकाशवीर याचा काही संबंध नव्हता. आमचा टँकर इथे ट्रायलला येण्याचा योग आणि ते इथं पोहोचले. सरपंच या नात्याने आम्हाला त्यांना फोटो घेतले. तरी पण RPIचे जे विभाग प्रमुख व कार्यकर्त्यांचे काहीतरी गैरसमज झाला, तो त्यांनी दूर करून टाकावा. आम्ही गावाच्या सेवेसाठी मायमाऊलीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी हे नियोजन करत होतो. त्याच्यात त्यांचा फोटो जरी आला असेल तर ते गावचे सरपंच होते, ते इथे अवेलेबल होते, त्यामुळे ते फोटो आले. म्हणजे याचा अर्थ प्रशासनाचा कुठलाही तुम्हाला मदत नव्हती. 100% ना ग्रामपंचायतची मदत होती, ना वरिष्ठ लेवलवरती प्रशासनाकडून कुठलीच मदत आली नव्हती. हे जे सगळं केलेलं आहे ते तुम्ही शिवसेना शिंदे गट आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने गावाला पाणी मिळत आहे. आमचं ही मोहीम व्यवस्थित काल त्यांनी RPI संघटनेने आणि त्यांचे नेते शिवाजी जगताप यांना आवडली. त्यांनी मला काल तात्काळ फोन केला की आम्हालाही याच्यात सहभागी व्हायचे. आमचा युती पक्ष, युती धर्म पाळणं एकदम मला आवडलं त्यांचं. आज सकाळी त्यांनी त्यांच्याकडनं सुद्धा पाणी टँकरची सोय करून आणि ह्या मोहिमेत ते सहभागी झाले. कसारावासियांना आम्ही तहानलेलं राहून देणार नाही. आम्ही योग्य आणि व्यवस्थित पाणी आम्ही पुरवू. नक्कीच आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे नेते आहेत सुहासजी जगताप. आपण यांच्याकडून जाणून घेऊया नक्की नियोजन काय असणार आहे. काय सांगाल मला तुम्ही? प्रथमतः सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. 2 दिवसापासून शिंदे गटांनी जे गावाला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे, हे वाखण्यासारखं आहे. कारण गावात जी पाणी प्रश्नाचे जे प्रश्न आहे तो मायमावल्यांना भेडसावत आहे. आजपर्यंत अशी वेळ कधी आली नाही. आज जरी संतोषजी लहानेंनी सांगितलं की युती धर्म आपली युती वर्तुळच आहे, देश पातळीपासून तर गाव पातळीपर्यंत, तर आम्ही सुद्धा आमचे कसारा विभाग अध्यक्ष राजभाऊ बळे, आमचे सचिव संतोषभाऊ कर्डक, तसेच कार्याध्यक्ष राहुलभाऊ शेजवळ, आमचे किशोर जाधव आणि आपले संतोषजी लहाने, आमचे आप्पा शिंदेसाहेब, आमचे उपसरपंच शरद वेखंडे, आमचे बाळा भोसले, सर्व शिंदे गटाची टीम
आणि आमच्या RPIची टीम, आमचे RPIचे नगरसेवक वनिता उबाळे, तसेच रवींद्र उबाळे, अजून कोण आले? नारायण पेडेकर, आमचे प्रशांत शेजवळ, असे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा या मोहिमेमध्ये आपण शिंदे गटाला पण थोडा हातभार लावू. मी मग काल आठवले साहेबांना फोन केला, साहेब असा असा प्रकार आहे, तर आम्ही तुमच्याकडे एक मागणी करतो, आम्हाला तुम्ही टँकरची सोय करून द्या. तर आठवले साहेबांनी मला शब्द दिला, तुम्हाला उद्या टँकरची सोय करून देतो. त्याप्रमाणे आठवले साहेबांनी शब्द पाळला. दुसरी गोष्ट अशी की मी आठवले साहेबांना सांगितलं की साहेब आपल्या गावाला असं वाटतं कसरला की सरपंच RPIचा आहे, परंतु साहेबांना माहीत नव्हतं की सरपंचांनी वेळोवेळी ज्या सरपंचाला आपण सदस्यापासून तर पंचायत समिती सदस्यापर्यंत आणि आता गावचा सरपंच म्हणून निवडून दिलं, त्याच सरपंचांनी आमच्या RPIशी RPIमध्ये राहून RPIच्या विरुद्ध कटकारस्थान केले. त्यामुळं आम्ही सरपंचाला हकालपट्टी केलेली आहे. हकालपट्टी केली हे मी आठवले साहेबांना सांगितलं. साहेबांनी ठीक आहे, अशा गजांना तू बरोबर हे केलं, चांगलं केलं. तर आज या गावाला पाणी पुरवठा देण्याचं काम आज शिंदे गट आणि RPI आम्ही मिळून करत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, माझ्यासोबत आता प्रशासनाचे म्हणजेच कसारा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरदजी वेखंडे आहेत. आपण शरदजी वेखंडे यांच्याकडून जाणून घेऊया, आज जी तुम्हाला मदत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने होत आहे, यामुळे ग्रामपंचायतला कशा प्रकारे दिलासा मिळालेला आहे किंवा ह्या सगळ्या मोहिमेमध्ये ग्रामपंचायतचा काही रोल आहे का, काय सांगाल? सागरजी, मी सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. खरं तर गेल्या काही दिवसापासून कसारा गावावरती भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. प्रशासनाच्या वतीनं जेवढे काही प्रयत्न करायचे होते तेवढे आपण करतोय आणि आजपर्यंत करतोय, परंतु त्या प्रयत्नातूनही कसारा गावासाठी जेवढे आवश्यक पाणी जो आहे तेवढं आवश्यक पाण्याची उपलब्धता होत नव्हती. आणि ह्याच अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही कसारा गावातील विविध राजकीय संघटना असतील, विविध पक्ष असतील, त्या सर्व सामाजिक आणि संस्थांना आपण ज्यावेळेस आव्हान केलं की आज जे संकट आपल्यावरती आलेलं आहे ते संकट दूर करण्यासाठी आपण एक हात मदतीचा पुढे येऊन या ठिकाणी मदत करावी. आणि त्या आव्हानाच्या अनुषंगाने कालपासून आदरणीय पक्षप्रमुख शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, आदरणीय नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने, आदरणीय नेते निलेश सांबरे साहेब असतील, आदरणीय जिल्हा प्रमुख मारुती धिरडे साहेब असतील, यांच्या संकल्पनेतून आणि आदेशाने या ठिकाणी आमचे जे तालुका प्रमुख आहेत संतोषजी लहाने यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेना टीमने कालपासून या ठिकाणी रस्ता बनवला आणि प्रत्यक्षात आज या ठिकाणी आपलं जे पंप हाऊस आहे, जी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पाणी टाकून ह्या ठिकाणावरून लिफ्ट करून आपल्या जे काही फिल्टर प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी पाणी जाईल आणि तिथून कसारा गावातील सर्व नागरिकांना नळाद्वारे पाणी कसे मिळेल याबाबतीत त्यांनी कालपासून प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि कसारा गावातील आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सुहासभाई जगताप यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ टीमच्या वतीनं सुद्धा आज या ठिकाणी अशाच प्रकारे त्या शिवसेनाच्याच धर्तीवरती पावलावर पाऊल टाकून आज या ठिकाणी प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. खरोखर आपण जी काही या ठिकाणी आज संकट कालामध्ये मदत करत आहात, मी संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं गावचा उपसरपंच म्हणून मी शब्दशः आणि मनाच्या अंतःकरणापासून ऋणी आहे, आभार व्यक्त करतो. एक दोन शेवटचे प्रश्न तुम्हाला विचारतो. काही वेळापूर्वी शिवसेनेचे तालुका नेते संतोषजी लहाने यांनी सांगितलं, काल जो पाण्याचा टँकर कसारा गावाच्या मुख्य विहीर म्हणजे जिथून पाणी पुरवठा केला जातो त्यावेळेस पाणी पुरवठा देत असताना प्रकाशवीर तेथे आले आणि प्रकाशवीर यांनी फोटो काढले, परंतु प्रकाशवीर यांचा आणि ह्या मदतीचा कुठलाही संबंध नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलं. यावरती आपलं काय मत आहे किंवा आपण काय व्यक्त होत? कसं आहे की जी पण आज मदत होत आहे ती एक शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन्ही पक्षाकडून मदत होत आहे
आणि ज्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे जे नेते आहेत सुहासभाई यांनी सांगितलं की बाबा प्रकाशवीर जे सरपंच आहेत ते आता पार्टीमध्ये राहिलेले नाही, परंतु या ठिकाणी ते पाहणीसाठी मला वाटतं आले असावेत आणि त्या दरम्यान कदाचित त्यांचा फोटो आला असेल. शेवटी मी सुद्धा तळ्याची पाहणी करण्यासाठी रोज येतो. नाही, दुसरा प्रश्न सुद्धा माझा त्याच निगडीत आहे. प्रकाशवीर यांनी एक काल पोस्टर व्हायरल केला. त्या पोस्टरमध्ये काल जी मदत करण्यात आली त्या मदतीचा उल्लेख होता, परंतु त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचा तर पोस्टरवरती फोटो होताच, परंतु बीजेपीचा देखील त्या पोस्टरवरती एक लोगो होता. तर मला ह्या सगळ्या प्रकरणातून आज मला रिपब्लिकन पक्षाचे नेते इथे दिसत आहेत, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये बीजेपीचा सुद्धा सपोर्ट आहे का, किंवा बीजेपीने तुम्हाला टँकर प्रोव्हाइड केलेत का, जेणेकरून तुम्ही जो पोस्टर दिलेला आहे त्यामध्ये त्यांचा सुद्धा लोगो तुम्ही वापरलेला आहे? सागरजी, विषय असा आहे, ज्या वेळेस आम्ही आव्हान केलं होतं आणि जी काही भीषण पाणी टंचाई याला कशा पद्धतीने सामोरं जायचं, तर सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने असं ठरवलं की जे पण सरकारी टँकर येतील ते आपण टाक्यामध्ये टाकूया. म्हणजे विविध आपल्या भागामध्ये कसाऱ्याच्या एक 10-20 टाक्या ठेवून त्या ठिकाणी टाक्यामध्ये पाणी टाकूया आणि त्या प्रकारे लोकांना देऊया. आणि त्यावेळेस मात्र विनायकजी सावंत असतील, भास्कर जाधव भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहे, त्यांनी ग्रामपंचायतला आणि आम्हाला फोन केला, सरपंचाला, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी 5-5 हजार लिटरच्या 5 टाक्या त्या ठिकाणी दिल्या होत्या. परंतु त्यांनी त्या टाक्या दिल्या आणि सुरुवातीला ती मदत केल्यामुळं कदाचित सरपंच साहेबांनी तसा उल्लेख केला असेल. आणि ज्यावेळेस आम्ही टाक्यामध्ये तो पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा टाक्या काही खरेदी केल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी गावची जी परिस्थिती पाहता ते पॉसिबल होईल किंवा शक्य होईल असं वाटत नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने टँकरद्वारे जो पाणी पुरवठा करण्याचा जो निर्णय घेतला, या निर्णयाने खऱ्या अर्थाने गावाला पाणी मिळू शकेल असं मलाही वाटतंय. आणि त्यामुळं ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आहे त्यांचा आभार व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. आणि कदाचित ह्याच भावनेतून त्यांनी तसं हे केलं असेल. उद्या कदाचित आज त्यांना कळलंय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सुद्धा मदत केलेली आहे, तर उद्या कदाचित ते त्यांचाही आभार व्यक्त करतील असं मला वाटतं. नक्कीच मित्रांनो, आपण पाहू शकता आताच मी शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि उपसरपंच शरदजी वेखंडे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेतून एक गोष्ट आपल्याला निदर्शनास आली, एक वेळपर्यंत राजकारण किंवा आरोप प्रत्यारोप करणं गरजेचं असतं, परंतु गावाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती मदतीची, गावाला खऱ्या अर्थाने गरज आहे ती पाण्याची. आज तीच मदतीचा हात शिवसेना शिंदे गट, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मला या ठिकाणी बीजेपीचं सुद्धा नाव घ्यावं असं वाटतं, कारण बीजेपीने सुद्धा पाण्याच्या टाक्या या कसारा विभागात पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे कसारा गाव या तिन्ही पक्षांचे आभारी आहे आणि खऱ्या अर्थाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन या पक्षांनी मदतीचा हात जो गावाला दिलेला आहे तो शहरनामाला सुद्धा कौतुकास्पद वाटतो. धन्यवाद. जय हिंद.